मित्रांनो, एखाद्या मुलीने किंवा मुलाने घरच्यांच्या विरोधात जाऊन लव्ह मॅरेज केलं असेल ना, तर काही दिवसांनी त्या दोघांनाही मुलाचे घरचे किंवा मुलीचे घरचे स्वीकारून त्यांचा सुखाचा संसार करण्याचा प्रयत्न करतात. पण या सर्व गोष्टीमध्ये त्यांचे नातेवाईक त्यांच्यापासून लांब होतात. हे नातेवाईक त्या दोघांनाही लग्नाआधी कधी विचारलेलं देखील नसतं. तुम्ही कसे आहात, काय करता, या सर्व गोष्टी विचारलेल्या नसतात. पण त्यांचा इगो कधी हट होतो, ह्यांनी लव्ह मॅरेज केल्यानंतर. आणि जी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला आपलं मानते ना, त्याच्यावर ओरडते, भांडते, चिडते, पण शेवटी ती एकत्र येते आणि त्याला स्वीकारते. जसं की दोघांच्या घरच्यांनी त्या दोघांना स्वीकारलं ना, त्या पद्धतीने. आणि हे नातेवाईकांना स्वीकारता येत नाही. आयुष्यभर ते आपल्याशी वाकडच आणि वैर धरतात. कारण की या नातेवाईकांनी आपल्याला कधी आपलं समजलेलंच नसतं. त्यांनी फक्त वरवरच्या गोष्टी दाखवतात. आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यावरून टिंगल करतात आपली. आणि इतरांना आपल्याविषयी चुगल्या करत असतात. अशा लोकांपासून थोडं सावध राहायचं. या लोकांना आपलं सुखदुःख कधी सांगायचं नाही, शेअर करायचं नाही आणि याच्याशी थोडं